श्री ज्ञानदेव याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरे. हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरे. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. देवाधी देवा जगत्रय जीवा, देवाधी देवा जगत्रय जीवा, देवाधी देवा जगत्रय जीवा, देवाधी देवा जगत्रय जीवा. हरियेशी केशवा विनंती माझी, हरियेशी केशवा विनंती माझी, हरियेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. देवाधी देवा, देवाधी देवा जगत्रय जीवा, परियेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिया. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आज या ठिकाणी या पुण्यभूमीमध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहुनिवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा महाराजांनी परमात्मा श्री भगवान गोपाल कृष्णांचा आणि गोपाळांचा संवाद प्रगट केलेला आहे. विठ्ठला 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 महान संत मोतीराम महाराज, माधव मामा यांच्या आशीर्वादाने परंपरेने चालत असणारा हा सोहळा 70-71 वर्षापासून या पुण्यभूमीमध्ये निरपणा या नगरीमध्ये संपन्न होतो आहे. त्याच्यामध्ये आजची ही काल्याची कीर्तनाची सेवा आणि त्या सेवेसाठी निवडलेला हा आजचा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही परंपरा आहेत, काही प्रथा आहेत, काही रूढी आहेत,
आणि काही कुळाचार आहेत बरं का. प्रथा आहे, परंपरा आहे. एवं परंपरा प्राप्तम, भगवान सांगतात जे परंपरेने चालत आलेले आहे की कोणताही जरी उत्सव म्हटलं, केवढाही जरी उत्सव म्हटलं तरी त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होत असते. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. आपल्या संप्रदायामध्ये विद्यानंद सरस्वती स्वामी महाराजांनी कीर्तनाचे प्रकार करत असताना 3 प्रकारचे कीर्तन केले. गुण संकीर्तनो श्रेष्ठ, लीला यस्य महत्सुखः, नामेन कल्याणा सर्वं, भावेन नरस्य उद्धरते. हे 3 कीर्तन आहेत. आनंदासाठी गुण कीर्तन आहे, सुखासाठी लीला संकीर्तन आहे आणि उद्धारासाठी नाम संकीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला. आता याचं वर्गीकरण पाडायचं. त्याच्यामध्ये संप्रदायाची असं कुठं लिखाण नाही आपल्यामध्ये की शेवटच्या दिवशी काला व्हायला पाहिजे, पहिल्या दिवशी हे कीर्तन व्हायला पाहिजे, दुसऱ्या दिवशी हे कीर्तन नाही का, असं आपल्याला आढळून येत नाही. पण जसं वडील काय करतात, 4 भावंडाचं जमाव म्हणून 4 गोष्टीचं विभाजन करून 4घांना वेगवेगळ्या प्रकारचे, हे तसंच आहे. आपले जे वाड वडील होऊन गेले, संत महात्मे ज्ञानोबाराय तुकोबाराय, याच्यानंतर सद्गुरू जोग महाराज आणि जी काही आपली श्रेष्ठ फडकरी मंडळी होऊन गेली, यांनी परंपरा घालून दिली. पहिल्या दिवशी नाम संकीर्तन, हे नामाचं महत्त्व सांगणारा. दुसऱ्या दिवशी संतांचं महत्त्व सांगणारा. तिसऱ्या दिवशी सत्संगतीचं महत्त्व सांगणारा. चौथ्या दिवशी तीर्थक्षेत्राचं महत्त्व सांगणारा. 5व्या दिवशी मानव शरीराचं महत्त्व सांगणारा. 6व्या दिवशी परमार्थाचं, संसारातला परमार्थामधला फरक सांगणारा अभंग. 7व्या दिवशी मागणी मागणारा आणि 8व्या दिवशी काल्याचा, असा प्रकार पडला. आता हे कळायला सुद्धा अक्कलवान माणूस लागतोय. विठ्ठला विठ्ठला. हे परंपरेने वर्गीकरण पाडलं. भजनामध्ये सुद्धा, बैठकीमध्ये असेल, भजनामध्ये फरक आहे. काकड्याच्या भजनात फरक आहे, बैठकी भजनात फरक आहे, कीर्तनातल्या भजनात फरक आहे, भागवत काही राम वगैरे कथा असली त्याच्यातल्या भजनात फरक आहे. याला मोठं शास्त्र आहे. याला काय आहे? शास्त्र आहे. आता भर कीर्तन रंगात आलं की विलंबित मधून चाल म्हणालाय, फोकारी ठुली पाहिजे जवळ. याचा अभाव असा आहे की काय लागतं कीर्तनामध्ये, परंपरा कळण्यासाठी कुणाचा तरी आश्रित बनावं लागतं. आणि परंपरेच्या धर्माच्या माहितीचा अभाव असल्यामुळं माणसं असं येडेपणाचं सोंग आणतात. विठ्ठला पण मग ही परंपरा अशी पाडली. त्या परंपरेमध्ये पहिला दिवस, दुसरा, आता सांगितलं मी तुम्हाला, त्याच्यामध्ये गुण संकीर्तनाला महत्त्व दिलं. आता भगवंताचे गुणवर्णन करायचे, काहीतरी करून जीवाला आपल्याकडे आकर्षित करायचं, परमार्थाकडे ओढायचं. देवाचं महत्त्व त्यांना कळून त्यांना परमार्थ करण्याची इच्छा निर्माण व्हावी, असं काहीतरी कीर्तनामध्ये अनुवाद करायचा. मग त्याची परंपरा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये कीर्तनाची मर्यादा सांगितली की अशा पद्धतीनं कीर्तन करा. कसं करा? सगुण चरित्रे. पुन्हा ऐका, याच्यातला एक वाद आहे. अरे, एक द्वैती तत्वज्ञान आहे. याला आवाज दे की रे, या पुढच्या साऊंडला. हां, आणि 2 प्रकारचं तत्वज्ञान आहे बरं का. एक द्वैती तत्वज्ञान आहे आणि एक अद्वैती तत्वज्ञान आहे. या गादीहून मांडायचं कोणतं तत्वज्ञान? गळ्यात तुळशीची माळ घालायची, कपाळाला बुक्का लावायचा, एकादशी सारखं वृत्त करायचं आणि गादीवर उभा टाकलं की अद्वैत तत्वज्ञान सांगायचं. हा काय शहाणपणा झाला का? विठ्ठला विठ्ठला. महाराज सांगतात, अद्वैती तो नाही माझी समाधान. निर्गुणाची चर्चा मांडायची नाही. अद्वैताचा आणि निर्गुणाचा संबंध जवळचा आहे, द्वैताचा आणि सगुणाचा संबंध जवळचा आहे. आपण सगळे ब्रह्मरूप आहोत, हे अद्वैत तत्वज्ञान झालं. मी आणि तुम्ही वेगळे आहोत, हे द्वैत झाला. मला सांगा, तुमच्यात आणि माझ्यात जर फरक नसला तर त्या चाल म्हणणाऱ्या लोकांनी तुम्हाला सगळ्यांच्याच पाया पडायचं का? चाल झाल्यावर आता पडत नाही ते सोडून द्या, पण काय सगळ्यांच्याच पाया पडायचं का? नाही, सगळ्यांच्या पाया पडायचं नाही. कोणीतरी विशिष्ट पुढे असतो, त्याचं दर्शन घ्यायचं. द्वैतात व्यक्ती संभावना असते,
द्वैतामध्ये बुद्धी चिकित्सा असते आणि द्वैतामध्ये तू आणि मी हा फरक असतो. विठ्ठला विठ्ठला पण आपला संप्रदाय असा आहे, मी भक्त आणि तू देव, हा द्वैत. विठ्ठला विठ्ठला हा द्वैत झाला. म्हणून मग इथं उभा टाकल्यानंतर ही लीला सांगायची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी संत वृंदे. थोडी कणिक लावा की त्याला, ह्याच्या खर्जात करा. हा बरं पडले का? मनोभावे आदि वंदावे जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. महाराज भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या अद्वय भजने अखंड हे काय मध्ये एक चरणीच्या संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवासनिध सुखे डोलावे अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्त होय होय तात्काळी. ही परंपरा या पद्धतीत करा हे सांगा. आणि शेवटच्या दिवशी मात्र प्रसादाचं कीर्तन म्हणजे लीला संकीर्तन ठेवलं की शेवटीच्या दिवशी भगवंताच्या लीला वर्णन करायच्या. मग लीला म्हटल्यानंतर रामाच्याही लीला आहेत, कृष्णाच्याही लीला आहेत. कोणत्या लीला सांगायच्या ऐका. त्याच्यात पुन्हा कथेमध्ये 2च कथा ऐका असा वारकऱ्याचा दंडक आहे बरं का. कोणता कोणता? रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा रामकृष्ण कथा. ही वाट गोमाटी वैकुंठाशी जाता ही वाट गोमाटी वैकुंठाशी जाता ही वाट गोमाटी वैकुंठाशी जाता ही वाट गोमाटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. पुन्हा त्याच्यातला प्रकार असा आहे. ह्या 2च कथा महाराज तुम्ही मत्स्य पुराणे कुर्म पुराणे अमुक पुराणे. आता तर काही पुराणेली कमीच नाही. हे पोळीतलं पुराण आहे. मग हे ऐकू नयेत का? महाराज सांगतात जया माझी नाही विठोबाचे नाम कैचे कथा धर्म ऐकावे ते जये गावी नाही विठ्ठलाची वस्ती. हे प्रकार वाजिनार चांगले म्हणणार चांगले आणि निरपण म्हणजे आकाडा आहे घेऊ आणि म्हणून असं आहे. महाराज 2च ऐका उद्धार. कुणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका. मी ऐकत नाही हाही दंभ झाला ना. आम्ही दुसरी कथा ऐकत नाही हा दंभ झाला. येत कदाचित एखाद्या वेळेला घडला सत्संग श्रवण करा पण मनामध्ये विठ्ठलाचं चिंतन करा. कोणाचा द्वेष करू नका. मी या देवाला मानित नाही, मी ही कथा ऐकत नाही, मी हार घालून घेत नाही, हा दंभ झाला. विठ्ठला विठ्ठला आणलं एखाद्याने काही गळ्याला रुतालाय का आपल्या. म्हणून अशा प्रकारची स्थिती आहे लक्षात ठेवा.
दोन कथा ऐका, रामकृष्ण कथा दिंडीध्वजा. रामकथा ऐका, कृष्ण कथा ऐका, पण त्याच्यात फरक आहे. रामकथा ऐकून पाप जळतं, पण वागल्याशिवाय पुण्य होत नाही. लक्ष करून ऐका. मला काही कीर्तन बिर्तन येत नाही, उगे येतात. वेळ सारायची आपल्याला, वेळ सारायची. सवाशीनच भेटणं गेली एकाला, मग वाटण एक शेताला निघालती. बाई कुकू लावजेस्तोर येत हो का, तशी मी कुकाची लावजेस्तोर. विठाला विठाला हो. असं आहे, शास्त्र सांगत आहे, स्वयंपाक एकाच्या नावचा केला, दुसऱ्याने जाऊन जेवू नये. पण आपल्या संप्रदायात कधी तुम्ही आम्ही खेळी मिळीन गदारोळी, काही आडी अडचणी पडल्या ते एकमेकाच्या सारायच्या. सारलं ठेवायचं, कुठंतरी रोज राम राम घालावा लागतो एकमेकाला, म्हणून हे धर्म सांभाळायचे. विठाला विठाला. आमचेच कीर्तन आम्हाला सुधारणात, कुठं 5 मिनटं, कुठं अर्धा घंटा, कुठं 10 मिनटं. मी करते मुसळ्याच्या वेळेला 20 मिनटं कीर्तन केलं, कुठं 5 मिनटं. आपलंच आपल्याला रान व्हान होईना, दुसऱ्याच्या शेतात आऊत कायला घाला. पण असते कधी कधी सांभाळावं लागते. विठाला विठाला. मी काय सांगू लागलो, लक्ष करा. काय होतं माझं, काय होतं. हा, रामकृष्ण जगू सांगाल. रामकथा. रामकथा कशी आहे बघा, आचरणात आणायची. बस ऐकायची. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकम अक्षरम पूसा महापातकनाशनम. रामायण श्रेष्ठ ग्रंथ आहे, सगळं ग्रंथाचे ते हे श्रीरामचरित्र. वक्त्याचे परम वक्त्र श्रोते संपूर्ण ब्रह्म होते. पण वागलं तर रामरायाचं आचरण कसं आहे तसं करायचं. कौशल्याचा सर्वांचा आविर्भाव आपल्या चित्तामध्ये ओढून घ्यायचा, मग कल्याण आहे. मग आता वागणं कुणाला होतंय हो, सांगायला सगळीच जगात तयार आहेत. डंका लावून हलकी लावून सांगाय सुरू आहे, फक्त आचरणाचा पत्ता कलियुगात कमी. परमार्थाची कॅटेगरी घसरली कुठं, इथंच घसरली. सांगणारा वागत नाही आणि ऐकणार घरला घेऊन जात नाही, झटकून इथंच ठेवून जाते. झालं. दोन्ही स्वभाव धर्मानं विसरले. परमार्थ वाढला अशी काही लोकांची भावना आहे. आमचे विठ्ठल प्रसाद सांगत होते, अरे वाढला नाही फेस आलाय म्हणले. विठाला विठाला. एक डाळ नावाचा एक पदार्थ आहे भावा, शिजल्यावर फुगत नाही आणि करपल्यावर बारीक होत नाही. कोणता पदार्थ? डाळ, तुरीची डाळ. विठ्ठल महाराज एका घरी गेले, बाईनं डाळ टाकली आणि महाराज बसलेले ते सांगत होते. आणि बाई डाळ उतू चालल्या, तिनं सांगितलं महाराज डाळ नाही फेस उतू चाललाय, डाळ उतू जातच नाही म्हणले. तसं हे परमार्थ ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आणि मोतीराम महाराज माधव आणि जिथपर्यंत आणून सोडलाय तिथपर्यंतच आहे. हे जे उतू चाललाय ते फेस आहे. विठाला विठाला. फेसानं कुणाचं पोट भरत नाही, पण चूल इजल्याशी राहत नाही. विठाला विठाला. हे तसं आहे रामकथेचं. ऐक सांगून उपयोग काय, आचरणात आणणार पाहिजे ना. मग दुसरी कथा आहे कृष्ण कथा. सोपी आहे, आचरणात आणायची नाही, नुसती ऐकायची. ऐकून पापही जळतं आणि श्रवणानं पुण्यही होतं. म्हणून एक अभंग महाराजांनी खर्च केला, हरिकथेची आवडी देवा हे दीनानी दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. तारू भवसागरी जे उंचनीच्या अधिकारी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि फक्त एवढंच आहे, तुका म्हणे आवडी धरी. सांगताना आवड धरून सांगा आणि ऐकताना आवड धरून ऐका. त्याच्यात काही प्रकार आहेत. कृष्णाच्या चरित्रातल्या काही लीला सांगायच्या नाही. वस्त्रहरणाची लीला काल्याच्या कीर्तनात सांगायची नाही, चिरहरण म्हणतात त्याला, ती सांगायची नाही. रासलीला काल्याच्या कीर्तनात सांगायची नाही. ह्या दोन लीला वाळीत टाकलेल्या आहेत. विठाला विठाला. देवानं दोन लीला विशेष केल्या, एक काल्याची लीला विशेष केली आणि रासलीला विशेष केली. आणि मग सांगितलं तुम्हाला कोणती घ्यायची ते घ्या म्हणले.
तुम्हाला कोणती पाहिजे ती घ्या. मग उत्तर भारतीय लोकांनी ती रासलीला उचलली आणि आपण काल्याची लीला उचलली. उत्तर भारतात गेला तर रासलीला मोठं महत्त्व आहे आणि आपल्या संप्रदायामध्ये आलात तर काल्याच्या लिलेला मोठं महत्त्व आहे, काल्याच्या कीर्तनाला मोठं महत्त्व आहे. म्हणून ही काला आपण उचलला. पुन्हा ऐका, ज्ञानी असला तरी ज्ञान सांगायचं नाही, विरक्त असला तरी वैराग्य मांडायचं नाही, भक्त असला तरी भक्ती सांगायची नाही, कोणीही जरी असला तरी हेच सांगायचं, हे दशे चरित्र केले नारायण, दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण, हे दशे चरित्र केले नारायण, रांगता गोधणी चारिता हे, रांगता गोधनी चारिता हे, रांगता गोधणी चारिता हे, रांगता गोधनी चारित आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधनी चारिता हे, रांगता गोधनी चारिता हे, हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधनी राखिता हे, रांगता हे दशे चरित्र केले हेच सांगायचं बस. काय म्हणून काल्याचं कीर्तन फक्त सांगताना तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणून या, असा भाव आहे. पुन्हा ऐका, आणि म्हणून हे काल्याचं कीर्तन त्यासाठी महाराजांचा अभंग आहे आणि देवाचा आणि भक्ताचा संवाद आहे. या अभंगाच्या द्वारा भगवान स्वतः बोलतात आणि गोपाळ ऐकतात. आज भगवंत बोलायला लागलेले आहेत आणि गोपाळ ऐकतो. ऐकावं कुणाचं आणि मागं जावं कुणाच्या, हे दोन प्रकार आहेत. अनुसरण आणि अनुकरण या वेदांत शास्त्रातल्या दोन क्रिया आहेत. अनुकरण म्हणजे कुणाकडं पाहून आपण जगावं आणि अनुसरण म्हणजे कुणाच्या पाठीमागं जावं. हा प्रश्न आहे. एखाद्याला आदर्श माने, यावत आदर्शरेन महाजीवनम सर्वायश सर्व, या भागवतातला श्लोक आहे पंचमस्कंदातला. जड भरत रहुगणाला सांगतात, यावत सर्वाय येषां जीविणाः महामार्गस्य पथक्रमः अनुकरोति अनुभावस्य अनुसरणाम संशयिनो. अरे भरता, दोन गोष्टी लक्षात ठेव. अनुकरण करावं कुणाचं आणि अनुसरण करावं कुणाचं, हे ज्याला कळालं तो तरला आणि ज्याला नाही कळालं ती वाया गेला. विठ्ठला विठ्ठला. भगवान बोलतात, ऐकलं पाहिजे. शास्त्र जे सांगतं ते ऐकलं पाहिजे. देव जे सांगतात ते ऐकलं पाहिजे आणि संत जे सांगतात ते ऐकलं पाहिजे. हे तीन सोडून पुन्हा बाकीच्या याचं ऐकायचं का नाही तुम्ही ठरवा. आणि बायकोचं एक ऐकलं पाहिजे. चुकलं का नाही? हा, हे नाही, तीनच गोष्टीचं ऐकावं. कुणाकुणाचं सासूचं एक, शाडूचं दोन आणि बायकोचं तीन. विठ्ठल विठ्ठल. देवाचं एक, शास्त्राचं दोन आणि संताचं तीन. देव जे बोलतो ना ते खरंच बोलतो. शास्त्र जे सांगतात ना ते खरंच सांगतात आणि संत जे बोलतात ना ते खरं बोलतात. यांच्यात असत्यपणा नाही. वाचे असत्याचा लागून दिवारा. निळोबाऱ्याची गवळण आहे, ज्याची जीभच बाटली नाही लबाड बोलून. वाचे असत्याचा लागून दिवारा, केले सांडणीव देह संसारा.
चित्ती विषयाचा मोडी याला थारा, नाही गुंतलो मी दंबा. याच्यातलं चरण आहे. संते सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन. देवाचं ऐका. देव काय सांगतात? देव हे सांगतात, श्रयाणुम सर्वश्रेष्ठम धर्म यस परमक्रिया. अरे सर्वात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर माझं नाव घेणं आणि चांगलं वागणं हाच मोठा धर्म आहे, दुसरा नाही. कोणता कोणता? धुरा एक सारणं नाही का? आता मुरुक सुरू आहे ना, आता सप्ताखाला की त्याच नादाला लागत आहेत बेटे, इकडला तिकडं तिकडला इकडं. 8-15 दिवस तेच आहे, विठ्ठला 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 शुद्ध आचरण ठेवा आणि माझं नाव घ्या. संतही तेच सांगतात, शास्त्रही तेच सांगतात, आचरणामध्ये शुद्धता ठेवा आणि भगवंताचं नाव घ्या. आणि संतही तेच सांगतात, चांगलं वागा आणि भजन करा. विठ्ठला विठ्ठला. मग भगवान बोलतात, ऐकलं पाहिजे. शास्त्र बोलतं. भगवान काय सांगतात? भगवान सांगतात की बाबा आजपासून तुम्ही काय करा, माझ्या पाठीमागं या अभंगाच्या पहिल्या चरणावर. याल तरी या रे लागे लागे, 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 याल रे या रे लागे लागे, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे मागे, आज देतो पोट भारी राम, आज देतो पोट भारी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. भगवान म्हणतात, बाबा माझ्या पाठीमागे शास्त्र सांगतं, देवाच्या पाठीमागे चला, संतांच्या पाठीमागे चला, शास्त्राच्या पाठीमागे चला. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. हो ममू पाणू ममा पेश तिष्ठंती मार्गक्रम, असं म्हटलेले. श्रुती सांगते, अरे बाकीच्या रस्त्यानं जाऊच नका, बाकीच्या वाटा आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या नाहीत. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशेने भेटे पाण म्हणून चला. भगवान म्हणतात, बाबा चला नाही, माझ्या पाठीमागे या. याल तरी या रे, तुमची इच्छा असेल तर या, कराच. असं आमच्या संप्रदायामध्ये महाराज सगळे संप्रदाय संपुष्टात आले, वाढले, संपले, काही आहेत काही, पण वारकरी संप्रदाय जशाला तसा आहे का, याच्यामध्ये कोणता प्रतिबंध आणि दंडक नाहीच महाराज. तुम्ही ज्ञानेश्वरी रोज वाचलीच पाहिजे तर वारकरी, असा दंडक आहे का? म्हणून तुम्ही वाचितच नव्हत, पुण्यवान नव्हत सगळे, दंडक नाही ना. हरिपाठ रोजच म्हणला पाहिजे. कोणी पाहायला आपल्या जवळ आहे का? नाही. म्हणून साध्या भोळ्याला घेऊन चालणारा तपस्वी, अज्ञानी, ज्ञानी, साधनाहीन लोकांना एकाच पंक्तीला ठेवणारा संप्रदाय आपला आहे बरं का. तुम्ही श्रेष्ठ आहेत आणि बाजूला जा, तुम्ही कनिष्ठ आहेत इकडे येऊ नका, असं आपल्या संप्रदायात नाही, म्हणून टिकला. विठ्ठला विठ्ठला. इच्छा असेल तर या, पण येताना कसं या, माझा लाग धरून या. लाग धरून म्हणजे संबंध धरून या, संबंधाने या. संबंध धरून या म्हणजे काय करा, गळ्यात तुळशीची माळ घाला, कपाळाला बुक्का लावा, एकादशीचं व्रत धरा, निदान सकाळी तुळशीला तांब्यावर पाणी तरी ओता. आणि एवढं तुमच्यानी माझ्या संबंधाने तुम्हाला होत असलं तर माझ्या मागे या. माझा तुमचा, अहो मला सांगा,
मंगळसूत्र म्हणजे काय संबंध आहे ना, ती खूण दर्शवते. म्हणे काही नाही, मला तुम्हाला माहित आहे ना, मी तुमची मंडळी आहे म्हणून तू पाहिजे, पण रस्त्याने जाताना कोण तुला सवाशीन म्हणेल, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मंगळ तुमचं हो माहिती म्हणली. आणि मग ते मेळ्यामध्ये बसल्यावर मग ते उघडं पडतं. आणि गळ्यामध्ये संबंध असेल लगेच लोक म्हणतात, अरे सुवासिनी आहे बाबा, लग्न झालेलं दिसतंय, गळ्यात मंगळसूत्र आहे, संबंधाचा दोरा गळ्यात आहे ना. तसं गळ्यात माळ दिसल्यावर सुद्धा नास्तिक लोक सुद्धा जय हरी महाराज म्हणतातच. एक जण म्हणला, काय करायचे माळीला, मी वागायला चांगला आहे. हो हो, तू देवाचा मामा आहेस, मला माहित आहे. मला सांगा, त्या RTO न गाडी पकडली, मला गाडी चांगली येते म्हणून सांगायला जमते का? लायसन दाखवावं लागते? हा, दाखव लागतंय का? हे तसंच आहे. मी चांगला वागतोय म्हणून जमत नाही, लायसन असल्याशी इथं प्रवेश नाहीच. आता हे काला सुद्धा बिनमाळकरी टोपलं बरं खाऊ द्या, बेटायचं काहीच होत नाही. आणि ज्याच्या गळ्यात माळ येते ना, एवढी लाही खाऊ द्या, 42 उतरल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठला म्हणून माझा संबंध धरून याल तरी या लागे, आणि कसे या अवघे माझ्या मागे मागे. माझ्या बरोबरीला चालू नका, माझ्या पुढे चालू नका. माझ्या पुढे जे गेले ते वाया गेले, आणि ज्यांनी माझी बरोबरी करण्याचा विचार केला ते संपून गेले. आज बरोबरीच व्हायली, मलाच देव म्हणा म्हणाले. हो, काही काही महाराज घरात जित्या महाराजाचे फोटो आहेत, काही काही लोकांच्या घरात जित्याचे. आता जित्याचे फोटो लावायचा आपला संप्रदाय आहे का सांगा बरं? हा हो, आता हे फोटो काढायला लोक आता एखाद्याला नको म्हणून, अरे काढा एखाद्या वेळा स्मरणात ठेवा, अल्बममध्ये ठेवून द्या, कधी तुम्हाला पाहावं वाटले तर बघा. एक चांगला माणूस म्हणून, एक या क्षणाची आठवण म्हणून काढा. का घरात लावण्यासाठी? घरात लावाय माधोबा मोतीराम महाराज आहेतच की. अरे मरून 3 दिवस झाल्याशी महाराज खरा नाही रे. विठ्ठला विठ्ठला. राग भरून घरला आलं की त्या दिवशी म्हणायचं, पोरो चांगलं मेला, आता फोटो लावाय हरकत नाही. पिदाड्याच्या माकाड्यावर जाऊन भजी हाणाले, पैशासाठी कुणाची स्तुती कराले, काय काय कसे वागाले, तर इतकी समाज. हा काय चातुर्य लपवी, महत्व हरवी, पूज्यता डोळाण देखावी, स्वकीर्ती कहाणी नायकावी, अमुकायशी नुहावी, शेची लोका. विठ्ठला विठ्ठला. म्हणून माग चाला कुणाच्या. काही काही ते हिरण्यकशिपू सारखे, मलाच माना, मीच देव आहे, मीच मोतीराम महाराज आहे, मीच माधव मामा आहे, मीच ज्ञानोबा आहे, असे म्हणालेत काही काही. मी कोण आहे ओळखू आलो नाही तुम्हाला. बकळ बघितलेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज आता साधू लक्षण साधूचे काय काय. आता हे तुमच्यात कदम माऊली आली होती की नाही कीर्तनाला? देव आहेत, देव देव आहेत. पूज्यता डोळा न देखावे. कुठं मठ नाही, कुठं आश्रम नाही, कुठं फड नाही, कुठं शाखा नाही. आजही मधुकरी मागून आणायची खायची, आणि त्याच्या एवढं पाठ महाराष्ट्रात कुणालाच नाही, कुणालाच नाही. हा, तशा माणसाला एखाद्या वेळेला देव म्हणायला काही हरकत नाही, म्हणायला बरं का, मानायला नाही. पुन्हा एका विचार सगळे ध्यानात धरा, मानायला म्हणायला नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणायला आणि मानायला फरक आहे. म्हणणे आणि मानणे, हा इतकं कळा व्याकरण शिकावं लागते. विठ्ठला विठ्ठला. देव आहे देव, बाकीच्या बद्दल मी बोलणार नाही. जगतच देव आहे. आपल्या दृष्टीने जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप अशा प्रकारचा भाव आहे. देव आहे असे म्हणायला हरकत नाही, म्हणायला मानायला. हा असेच बघा महापुरुष होऊन गेले. मोतीराम महाराज, माधव मामा हयातीमध्ये एकमेकाला देवाच्या दृष्टीने पाहत होते. एकमेकाच्या साधे बोळे होते, खूप साधा भोळा परमार्थ. तसं बरोबरीनं चालू नका, पुढेही चालू नका. चालायचं असेल तर मागे चला. मी देव आहे ही भूमिका सोडा. अरे आपल्या संप्रदायात तीर्थावळीतलं चरण आहे, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावण देव
तीर्थ भजन न सांडिती विठ्ठला विठ्ठला. हो असं आहे. पण पाठीमागे चला भगवंताच्या. आज मग काय होईल भगवान, आम्ही जर तुमच्या पाठीमागे आलो तर काय होईल. महाराज ध्रुव चरणा आजी देत पोट भरी, आजी देत पोट भरी, आजी देत पोट भरी, आजी देत पोट भरी, पोट भरी, आजी देत पोट भरी, आजी देत पोट भरी, आजी देत पोट भरी, आजी देत पोट भरी. पुरे मना लकवारी, पुरे मना लकवारी वरी, आजी देत पोट भरी, आजी देत पोट भरी. पुरे मनाला कोपरी, पुरे मनाला कोपरी, कोपरी, आजी देत पोट भरी, आजी देत पोट भरी. माझ्या पाठीमागे महाराज तृप्ती देवाच्या सानिध्यात भगवान म्हणतात या आज माझ्या पाठीमागे या. देवाच्या पाठीमागे जे जे गेले त्यांना काय कमी पडलं. योगक्षेम वहाम्यहम, योगक्षम त्याचे जाणे जड भावे, वाट दावी करी. हो अरे इतकं देतो पुरे म्हणाल तो वरे. आशा संपली पाहिजे तुमची की देवा बस झालं. तसं ज्ञानोबा म्हणतात ना, घे घे म्हणून ओळाला अजान वृक्ष पाललायला, मग बोलिला विठ्ठल हरी. अरे माऊली घ्या घ्या. देव म्हणले, माऊली म्हणले नग नग, घ्या घ्या नग नग. उलट ज्ञानोबा म्हणले तुलाच काही कमी पडलं तर आम्हाला माग, आम्ही देऊ. तुला हे जग चालवायचे, आम्हाला काय चालवायचे, काही चालवायचं नाही. बर हां आजी देतो पोट भरी. देवाला माहिती आहे कुणाला कसं पोटभर द्यायचं. देवाला दोन गोष्टी कळतात, वाढवायच्या आणि जिरवायच्या. कुणाला काय द्यायचं हे त्याला कळतंय आणि कुणाला कुठं मातीत घालायचं हे त्यालाच कळतंय. बाबो कुणाच्या बी नादाला लागा पण त्याच्या लागू नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. करशील तरी एकदा एक दृष्टांत सांगतो लक्षात येईल. आमच्या रुक्मिणी मातेला थोडासा एके दिवशी हे झाला की ती ज्ञानोबराची उभी ना, सुगरणी आणि उदारी रसज्ञानी जेवण. आता ही सुगरण होती आणि ख्याती होती की भीमाला कोणीच जीव घालू शकत नाही. भीमाला पोटभर जीव घालणारा कोणीही जन्माला आलेला नाही. हे ऐकल्यावर रुक्मिणी असं म्हणलं, असं मी जीव घालते भीमाला. रुक्मिणी नादाला लागू नको, आपलं निरपंची पंगत खाऊन वाटायला लाग. नाही नाही म्हटले, देवा तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. रुक्मिणी आहे. आता तुझी इच्छा असल्यावर मी कशाला नको म्हणू. तुला जीव घालायचे ते घाल. आमंत्रण दिलं, तुम्ही जा. मग भगवान म्हणले मी जाणार नाही, तुझी तुझं आहे. पाठवलं कुणाला तरी, कोण गेलं तर मला काही याद नाही, मी होतो त्या दिवशी पण आठवण नाही. हां आणि मग बोलवलं आणि सांगितलं, रुक्मिणी आता मी झोपणार आहे. भीम जेवून जाईपर्यंत मला उठवायचं नाही, तुमचं काही काम नाही, झोपा. भगवंतानं पांघरून घेतलं आणि झोपले. हिनं मोठा स्वयंपाक केला, वरण काय काय केलं होतं ते केलं. पुरणाच्या पोळ्या, आंब्याचा रस होता का नव्हता पण काय माहीत. वचनम किम दरिद्रता. बोलवलं स्वयंपाक केल्यावर. हां भीमदादा म्हणले, आईसाहेब मी जेवायला बसल्यावर माझा नियम आहे काय, पोट भरल्याशिवाय मी उठत नाही. आणि जर मला पूर्ण तुम्ही जेवण नाही दिलं तर मी काहीतरी आणि सत्वहरण म्हणा किंवा काहीतरी केल्याशिवाय घरला जात नाही. आपला धंदाच आहे म्हणला. जसा काही काही लोकांचा धंदा आहे का नाही, गावात गेल्यावर गाव फोडल्याशी बाहेर निघतच नाहीत महाराज. धन्य माता पिता तयाची. विठाला विठाला विठाला. असं आहे.
जेव्हा वाढलं म्हणू का पुंडली म्हणा पुंडली कर बदनी ओम सण झालं सगळं. आणि जेवायला सुरुवात केल्यावर पहिल्या घोटात वरण हाणलं रस. अहो एका सगळं संपल्यावर आईसाहेब रस आणायला गेले तोवर भात खाऊ लागले. भात आणून वाढला तोवर भात खाऊ लागले. आमटी आणली तर आमटी निस्तीच राहू लागली. एका घासात रुक्मिणीला घाम फुटला. सगळं संपलं. आणि मग रुक्मिणी आईसाहेब विचारतात भीमदादा पोट भरलं का? आणखी कोपरा भरलाय कोपरा. बाबळगावाकून पानगावाकून तसंच आहे अजून. हा ना घाबरल्या मग आणि पळतच भगवंताकडे आल्या. देवा कोण आहे? मी रुक्मिणी. रुक्मिणी का उठवलंस मला? भीमदादा जेवून गेले का? मला खायच्या भानगडीत पडलेत म्हणले. देवा चुकी झाली. स्वामीच्या पुढे जाऊ नये हा शास्त्र धर्म मला कळाला नाही. पतिराजानं सांगून सुद्धा या वचनाला मान्यता मी दिली नाही. चुकले हो मला क्षमा करा. असं म्हटल्यावर बरं ठीक आहे म्हणले. मग काय करू? काही नाही रिद्धिसिद्धीनं अन्न निर्माण करा. अगं नाही भीमाचं पोट भरायचं मला माहीत आहे. जाय म्हटले कुठंतरी काही थोडं बहुत शिल्लक राहिलं असलं तर एवढी गोळी कर अशी हातावर आणि हा द्रौपदीचा घास म्हणून वाढल्यावर भीमदादाचं पोट भरल हो. रुक्मिणी गेली. थोडा भात होता बुडाचा. अहो द्रौपदी हे रुक्मिणीबाई आणा ना काहीतरी. ते भाताचा गोळा केला. हो का दादा हे ह्याचा कुंतीचा घास म्हणून टाकल्याबरोबर कुंतीचा द्रौपदीचा नाही कुंतीचा घास म्हणून वाढल्याबरोबर महाराज घास खाल्ला आणि ढरकन ढेकर दिला. आणि भीमदादा गेल्या. रुक्मिणी म्हणली आज मलाच खात होतं तुला माहीत नाही म्हणले. कुणाचं कसं भरायचंय ते मला कळतंय. कुणाच्या पाकिटात किती द्यायचं मी त्यालाच बसलेलो की विठ्ठल विठ्ठल. त्याला म्हणायचं आजी दे तो पोट भरीन पुरे म्हणाल. आणि दुसरं करा एकच का हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. फक्त परमार्थात एवढं आहे बाबा. कोणी कुणाची उणी दुनी काढू नका. कोणी कुणाला काही बोलू नका. संप्रदायाच्या मर्यादेमध्ये राहा. आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी कुणाला कमी लेखू नका. कुणाची काही भावना अद्वेष्टा सर्वभूताना मैत्रह करून येवचे सगळे माझेच आहेत म्हणून चला. त्याच्यात भेद करू नका. कोणाही जीवाचा न घडो मत्सर म्हणणारा आपला संप्रदाय. सगळे वाळी कोळी साळी मराठी वंजारी लमानी धनगर हाटकर सगळे माझे आहेत म्हणून परमार्थ करा. फुटी पाडीत बसू नका. विठ्ठला विठ्ठल. आपले आपलेच पाहिजेत म्हणालेत की ह्याचा इनाश काळ उभा टाकलाय. कोण करू नका. जातीवाद करू नका. कुणाला कमी लेखू नका. अरे आपल्या संप्रदायात जात नावाची गोष्ट नाहीच होती का? आता ते उगं म्हणण्यासाठी प्रमाणे पाठ करून ठेवू नका. आता काही कामाची नाही ते. हे लक्षात ठेवा. याता याती धर्म नाही विष्णुदासा. तुका म्हणे याती आणि होका तयाची. मोतीराम महाराज कोण होते? साधूची जात काढू नये. नदीचं मूळ आणि साधूचं कुळ काढलं की आपली 42 अवलाद नरकाला जाते. विठ्ठला विठ्ठला. झोलकराच्या कीर्तनाशी मतलब का जातीशी मतलब? सोयर पण करायचं माझ्या संग का मै तुमच्या आहेत द्याच्या? खरंच काय कीर्तनाशी मतलब ह्याच्याशी मतलब. पण हे थोडंसं आता कलीचा महिमा बोकाळलेला आहे म्हणून असं होणारच आहे. हे लिहून ठेवल्याला चुकल कसं? विठ्ठल विठ्ठल. ब्राह्मण असू द्या क्षत्रिय असू द्या वैश्य असू द्या का शूद्र असू द्या कोणी कुणाची दोष काढू नका. कोणी कुणाची जात काढू नका. कुणाला कमी जास्त लेखू नका. सगळ्याली घेऊन चला. उलट म्हणा यारे यारे लहान थोडं यारे यारे लहान थोडं यारे यारे लहान थोडं. बाई माणूस सगळ्याली घेऊन चला. कुणाला नाम ठेवू नका. कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी काही बोलू नका. झालं. आणि शेवटी सांगितलं तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू. घाटे या शब्दाचा अर्थ श्री गुरु चंद्रशेखर महाराज आमचे वैकुंठवासी बाबा असा सांगत होते. कसा? घाटे म्हणजे शिळे कुटके दुधात भिजविलेले त्याला म्हणायचं घाटे. चंद्रशेखर महाराजांनी त्र्यंबकेश्वरला अर्थ सांगितला घाटे. तसं या शिळ्या कुटक्यामध्ये दूध भिजू नका. हे भिजविलेले कुटके खाऊन पोट भरू नका.
परमार्थ सुखाचा आनंद उपभोगण्यासाठी आपलं तोंड मुक्त करा आणि माझ्या पाठीमागे या एकदा भजन करा. विठोबार विठोबार कुमाई टाळी वाजवा, टाळी वाजवा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. मोतीराम महाराज की जय. माधव बाबा की जय. धोबार घुमाई, धोबार घुमाई, धोबार घुमाई, धोबार बोला कर हरि खेल आता संप्रदायाच्या नियमानुसार आपली परंपरा अशी अभंग सोडवायचा, विठोबा रखुमाईचं भजन घ्यायचं आणि उर्वरित वेळेमध्ये लीला सांगायच्या. आता इथून पुढे लीला. आता कृष्ण जन्माला येणार, मग खेळणार, मग दही दूध सोडणार, कसेही 6 वाजत येतं. पण काल्याचं कीर्तन आहे, थोडं निवांत होऊ द्यावं लागतंय. वेळही झाली पाहिजे, स्वयंपाकही झाला पाहिजे, सगळ्याच गोष्टी. आणि म्हणून हे थोडा वेळ आता बोलायचं. धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. कशासाठी? यदा यदा ही पवित्राणाय साधूनाम, हे काम विनाशाय जदश्रुताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. 4थ्या अध्यायातल्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तैयोगी आपा हे दिवा. संग गुणगुण करू नका. तैयोगी आपा हे दिवाळी निरंतर, साधूचा मानुगी वशी, दैत्याची कुळे नाशी, धर्माशी नितीशी. शेवटची ओवी आयशी आकाजा लागे, अवतरे मी युगायुगी, आणि हेची ओळखे जो जगी तो वेगळ आहे. तो कामणे धर्म संस्थापने, आहे तो कामणे धर्म संस्थापने, आहे तू कामने धर्म संस्थापने, आहे तू कामने धर्म संस्थापने. नारायणे अवतार केला, नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. नारायण रे अवतार, नारायण रे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे. आणि एकच गोष्ट धरले, कोणते? परम सुखामी गोपिका हृदया. दुसरं काही लक्षणच नाही. नारद सांगतात भक्तिसूत्रामध्ये, फक्त गोपिकांना प्रेमाचा पान्हा पाजणं हेच या अवताराचं उद्दिष्ट आहे. भक्ताला समाधान देणं. धर्म, नीती, शास्त्र, मर्यादा, अमुक तमुक या कर्म, क्रिया, उद्दिष्ट या काही कोणत्याही गोष्टीचा भाव नाही. फक्त एकच, या गवळींना सुख मिळालं पाहिजे. सामान्य होत्या. यजन, याजन, जप, तप, क्रिया, अनुष्ठान याच्यापासून कोसो दूर होत्या. कधी जीवनात फक्त एकच, गर्गाचार्याच्या सांगण्यावरून, शांडिल्य ऋषीच्या सांगण्यावरून निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं 12 वर्ष गावात. आणि त्या एकादशीचा महिमा म्हणून परमात्मा आला होता. हे भागवतातले कारण आहेत.
पृथ्वी शरण गेली, हे उपकारण आहेत. एक लक्षात ठेवा, स्वयंभू आणि उपसिद्ध कारणाचे दोन प्रकार असतात. एक स्वयंभू कारण असतं, आज काल्याचं कीर्तन झालंच पाहिजे, याला कारणाची गरज नाही, आज सप्त्याचा शेवट आहे, याला म्हणायचं स्वयंभू कारण. आणि एक उपदिष्ट कारण, आता काल्याचं कीर्तन झाल्यावर पाहुणे आले, चाल द्यायला पाहिजे, याला म्हणायचं उपदिष्ट कारण. विठ्ठला विठ्ठला अवघड आहे होय, अवघड आहे हो. शास्त्र अवघड आहे, पुराण अवघड आहे, धर्मग्रंथाचा अभ्यास करणं अवघड आहे. गप्पा मारणं सोपं आहे. आताचे कीर्तन म्हणजे नुसते गप्पा झाल्यात, गप्पा बॉया बी मारल्यात की विठ्ठला विठ्ठला गप्पा गप्पा. लेकर मारलेत, लेकर एवढून लेकर गप्पा मारलेत, बायापूर गप्पा मारलेत, लेकर म्हातारे. पण बाबा लक्षात ठेवा, मिठाशिवाय भाजीला चव नाही आणि साधनेशिवाय आणि ज्ञानाशिवाय वक्तव्याला चव नाही. असं आहे, सगळं केलं मिठच नाही, गप्पा मारणं कुणालाही जमतंय. जगू तर कीर्तन करील आमचा, उभा केल्यावर काही अवघड आहे का? अवघड नाही, पण जरा धोरणात राहा. विठ्ठला विठ्ठला हे प्रकार आहेत असे दोन, लक्ष करून ऐकत. आणि म्हणून या धर्मस्थितीमध्ये भगवान परमात्मा जे जन्माला आले त्यांचं कारण एकच आहे की माझ्या भक्तांना सुख देणं, माझ्या भक्तांना सांभाळणं त्यांचा. आणि म्हणून देवानं काही पाहिलं नाही, फक्त एकच केलं, लीला केल्या. पण त्याच्यात काही एक लीला आपण पाहूया, फार नको आता. राधेची सासू एकांतात बसलेली होती आणि 2-4 म्हाताऱ्या एकत्र बसल्या होत्या. आता मला सांगा, 4 म्हाताऱ्या जर एकत्र बसल्या तर त्या काही हरिपाठ म्हणतात का? त्या काही भागवतामधल्या गोष्टी सांगतात का? त्या काही रामायणातल्या गोष्टी? त्यांचं एकच पुराण असतं, सुन पुराण. माझी असली तुझी तसली. महाराज ती दुसरी सांगू लागली राधेच्या सासूला, बाई बऱ्याच दिवसापासून तुमच्या कानावर काही गोष्टी सांगावं म्हणून प्रयत्न करू लागले, पण तुम्ही एकांतात भेटतच नव्हतात. आता सकून कोंडा आपल्याच आहेत म्हणून धोंडी देखत तुम्हाला सांगते. बरं काय सांगायचं? अहो आपण कुलवान शिलवान घराण्यातल्या बाया, बरोबर आहे हो. माथ्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही, बरोबर आहे हो. पण तुमची सून ती राधा पाण्याला गेली की त्या कृष्णाच्या खांद्यावर हात टाकायली, ते तिचा पदर ओढायले, घागर ओढते काय तिच्या मांडीवर. ते बाई बाई आम्हालाच बघावं वाटत नाही झालं, इतकी चाडी लावत्यात महाराज. साखर कमी गोड, पण ती चाडी साखरेपेक्षा गोड आहे. आणि ते ह्या जातीकून शिका. विठ्ठला विठ्ठला एखादा माणूस जरी चाडी लावित असला तरी त्याच जातीचा, फक्त मॉडेल मध्ये फरक. नाही कळाल तुम्हाला? कळालं का? हे कळाल्याशी काला गोड लागत नाही. अजय बघा प्रकारे. पण राधेची सासू हुशार होती, तिनं सांगितलं मी डोळ्यानं पाहिल्याशिवाय वाईट म्हणणार नाही. दुसऱ्या दिवशी राधा पाण्याला निघाली, कडेवर हांडा. आता ते राधेचं चलनं वर्णन केलं, वारी आणि कुंडल हाले, वारी आणि हाले, डोळे मोडीत राधा चाले. डोळे निघाले. आता पहिलं चलनं ते नाकात नथ, कानात ते हिराचे काय झुमर, ते पायात तोडे वाळे, मग त्याच्यामध्ये ते चालण्याची थोडी ही पद्धत थोडी असायची ना. अहो बोटात अंगठी असू द्या की बोट ग बसत नाही. अंगठी असू द्या, अंगठी, हा, नाकात नथ असू द्या, ते झुमके. मी लहान होतो आणि आमची म्हातारी ते हे करायली ताक. म्हणलं बाई घंटा झालं तो ताक करायली, कानाकडे काय बघत असतील ते कानातलं हारू लागलं. असं झालं प्रकारच आहे. मला जुने शृंगार चांगले. डोळे मोडी तर राधा चाले. आणि राधेला इतक्यामध्ये परमात्मा हजर झाले. राधा आज प्रार्थना करू लागली, भगवान तुझ्या पाया पडते, पण आजच्या दिवस माझ्याजवळ येऊ नको. काय होईल? सासू बदला मारील फार, शिव्या देईल 2-4 करील माझी फजिती, तू येऊ नको रे श्रीपती. ऐक माझे वचन, पायी जोडी आणि ऐक माझे वचन, मी तुझला करते नमन. पण एका जनार्दनी आला, येऊ नको म्हणलं की आला. आल्याबरोबर
कृष्णा आजच्या दिवस माझ्या पदराला हात लावू नको. ती पाठीमागे आली कोण? सासू. महाराज येऊ नको म्हटल्यावर तर आला आणि पदराला धरल्याबरोबर डोक्यावरचा हांडा खाली पडला. सासूनं बघितला. काय मारला आता मी तिथंच होतो मला माहिती. मारू वाटेल इतकं मारलं. कुणाला? हे जुन्या काळातल्या गोष्टी घरला घेऊन जाऊ नका बरं का. सासून सुनला मारलं हे ऐकून सुनला काही ढुसफूस करायला बघताल सप्ताह झालाय. आता कुठंच नाही. आकाडी येऊन येऊस तर सप्ताच नाही आता. उन्हाळा व्हायचा अंदाज आहे बघा. विठ्ठल विठ्ठल. चल घरला. सगळ्या घराची इज्जतदार. चल आणलं मारीत. आत्या झालं काय? लेकरू आहे. कशाचं लेकरू आहे ते? बाई न बाई नारिष्य लजया साधुश्य शमया विमलेन राजा कम. तुला माहित नाहीये? अरे बाई मर्यादेतच शोभते. आमदारीन खासदारनी मुख्यमंत्रीने कलेक्टरने पंतप्रधान जरी झाली तरी मर्यादेनच शोभते. कशानच नाही. नाही ना पदर डोईचा पदर आला नारिष्य लजया. आणि साधू कसा आहे तुझ्या? क्षमा करण्यानं शोभतो. राजा चांगल्या वागण्यानं शोभतो. कमळाची शोभा भुंग्यानं, राजाची शोभा चांगल्या वागण्यानं. अशा काही मोठं सुभाषित आहे. सांगत नाही विषय राहून जाईल. विठ्ठला. आणि तू मर्यादा सोडली. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. तू असं केलं. आत्या चुकी झाली. क्षमा करा. आजपासून नाही 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 तुला शिक्षा. आजपासून तू घराच्या बाहेरच जायचं नाही. आत्या शेण कोण काढेल? मी काढते. या पाणी कोण भरेल? मी भरते. राधा पण एकच दुःख झालं की रोज कृष्णाला दिवसातून 4 वेळा मिस पाण्याचे गोविंदाची चट. काय गवळण आहे? भरीला उलंडोनी रीता करी घट. भरीला उलंडोनी रीता करी घट. पाणीयाचे गोविंदाची चट. पाणीयाचे गोविंदाची संतोनी वाट. चाले बाहे पाळतो उभा तोची. याला आवाजच जमन आहे. काय आवाज? कुस्ती खेळायला लाल माती लागत या आणि गाणं गाला सिस्टीम चांगली लागत या. विठ्ठला विठ्ठला. मुआसूर कुठं राहिले ह्याचाच चिरकालाय मध्ये. उन्हाच्या घरात बरं नव्हे. उगा कूलर लावलेत म्हणून जरा जीव गार झालाय. चाले झडझडा उसंतोनी वाट. धरा धरा साज. आता आवाज बरा आला बघा. इंजन चालू केलं. व्होल्टेज कमी आहे थोडं. मगाच करायचंच की रे. एवढं कायला तुला बोलत होतो. ते व्होल्टेज कमी पडायला. बरोबर आहे बरोबर आहे. व्होल्टेज कमी पडायला पण मुळ इकेट पडायची वाण आली. विठ्ठला विठ्ठला काय करावा काय करावा. आणि मग अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा. खेळ खेळताना व्याकुळ होऊन खाली पडली. आया बाया गोळा झाल्या आणि म्हणायला लागल्या राधे अगं तुला काय झालं? जाणता आणला. त्या सकनावती बाया बोलवल्या. लिंबाचा पाला खायला दिला. सकनावती म्हणजे सकोन बघणाऱ्या त्या बाया बोलवल्या. जाणता बोलवला. वैद्य बोलवला. लिंबाचा पाला खायला दिला. पण राधा बोलच ना. सगळ्यांनी हात टेकले. आता म्हणले मरत्या. झोपवलं. सगळ्या गावातल्या आया बाया येऊन भेटू लागल्या. राधेला बरं नाही. वरल्या वाड्यातली खाल्ल्या वाड्यातली पलीकडच्या वाड्यातली आकड्यावरली त्या सगळ्या येऊन भेटून गेल्या. राधेची एक मैत्रीण तिचं नाव होतं सुमेधा. ती भेटायला आली आणि येऊन राधेला विचारलं बाई काय झालं ग?
तिनं सांगितलं या सगळ्या बाया बाहेर काढ मग सांगते. हिनं सासू जावा होत्या त्या बाहेर काढल्या, ह्या आशा मनसा तृष्णा आहे त्या सगळ्या बाहेर काढल्या. मग बुद्धीशी संवाद आहे अध्यात्मात. आणि मग बोलायला बुद्धीने विचारलं अगं झालंय काय. तिनं सांगितलं झालंय काय. वेड्यावनीच बोलायला दिसतो. अगं ज्याच्यासाठी जीव समर्पित केला, ज्याला रोज दिवसातून 4 वेळा पाहिल्याशिवाय समाधान वाटत नाही, आणि हा 4 दिवस झाले त्याची माझी गाठभेट, आणि बोलायला लागलीस तू मला. अगं जाऊन सांग त्याला आज संध्याकाळपर्यंत जर नाही भेटलास तर उद्या जीवच ठेवणार नाही. अगं तसं करू नको, एकदा मला त्याची गाठ घेऊ दे. त्याची गाठ घेऊ जेस तर काही बरं वाईट करू नको, मग मी त्याचं पुढचं तुला येऊन सांग. अगं सांग सांग म्हणली. ज्याच्यासाठी याची लागी वो मंत्र जप केला, याची लागी निज धर्म अनुष्ठीला, याची लागी वेदांत पाहिला, याची लागी हा संसार त्यजिला. काय काय केले याच्यासाठी. याची लागी केले नाना याग, याची लागी अष्टांगादी योग, या सगळं केलं संसार त्याला जन्म जन्मांतरे केली हे सूचना, बक्षुनी फळमूळ प्राशिले जीवना, सगळं याच्यासाठी केलं. पण का भेटत नाही. काय करू सई सावळे गोविंद, काय करू सई सावळे गोविंद, काय करू सई सावळे गोविंद, काय करू सई सावळे गोविंद. आपे आपल पद. अगं ज्याच्यासाठी केले सगळे याच्यासाठी केले. सोडिले घरदार सोडिला संसार, जीव वेडा झाला, कार्य देवा उशीर लाविला, व्रत एकादशी केली, अमुक केलं तमुक केलं. एवढंच नाही, सहस्र जन्माचे वरी ब्रह्मचर्य साधिले निर्धारी, मन बुद्धीची कुसरी साधिली मिया, सहस्र जन्माची अंती योग केला म्या निश्चिंती, परी आजिका श्रीपती न भेटे गे माये. अगे एका जन्माचं एक आहे, 1000 जन्म मी ब्रह्मचारी राहिले, 1000 जन्म मी योग केला, 1000 जन्म यात्रा मी केल्या, ह्याच्यासाठी केल्या. आणि माणसाच्या जन्मात आता मला मुक्त व्हायच्या वेळा धोका देतोय म्हणजे रडू नाही तर मरू का. विठ्ठला विठ्ठला सहन होईना गे मज हे दुःख, तुवाची करी मज लागी कौतुक, भेटाया येईल वैकुंठ नायक, म्हणून दे हाक त्या लागी करू काय काय करू बाई. न कळे मज अशी कोणे गावी गेला कैसा ऋषिकेशी, का नयेची मज हृदयापाशी, अंतर पडिले दुरदेशी गे माये, काय करू आता पडिले दुरदेशी मज आठवे मानशी. नको नको हा वियोग. हे भाग चिंता करू नको. मी तुला सांगाले ना जरा दम काढ म्हणून 4 वाजू असतो तुला म्हणाले की मगापासून. मी जाते आणि हे सासून दरवाजाला कान लावून ऐकलं. येदोड हिची वाच्या फुटना गेली, आता गुलू गुलू गप्पा मारल्या. हिनं त्या मैत्रिणीलाही बाहेर काढलं, शिलाई काढलं, पुन्हा मारू वाटलं, एवढं मारलं त्याला भेटाय सोंग करायली सोय म्हणली. तुझं बरोबर आहे का. मग राधा म्हणली आता सोंग उघडं पडलं, पण राधेनं कपाळावरचं कुंकू पुसलं, येणी मोकळी सोडली, हातातल्या बांगड्या फोडून टाकल्या. कृष्णच भेटणार नसेल तर नटून काय. तुकोबऱ्याचा अभंग आहे, साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार, व्याभिचारीचा टाक मटिका आणि उपहास होती लोका, अर्थ उलगडून सांगणार नाही, ओळखून घ्या विठाला विठाला बरं का. काय करायचंय मला. पण ती सासून अगं भरलेल्या घरात बांगड्या पुरतेस, तुला काही कळतं का नाही. अनया जा रे बांगड्यावाल्याला भरून आण, बोलून आण. बिना बांगड्याची बाई पाहणं अशुभ मानलं जातं आपल्या धर्मशास्त्रात. मग हे निघाला. कृष्ण परमात्म्याला राधा जाऊन भेटली, पण राधा विचार करू लागली की हे कृष्ण विचार करू लागले काय निमित्त करून भेटायला जावं. इतक्यात राधेचा नवरा निघाला. कुठं. कसार गल्लीकडं.
देव चावडीवर बसलेले होते. राम 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 म्हणला. काय झालंय? तुझ्यामुळं मग संसार मोडला म्हणलं. बायको माणसात राहिली नाही माझी. ते बोल नका हो, कुठं चालला ते सांगा. बायकोच्या हातात बांगड्या फुटल्यात, ते कासार गलीला कासार आणायला चाललो. भगवंताला वाटलं एवढी संधी भेटायची. लगेच महाराज कासाराचं रूप घेतलं, डोक्यावर टोपलं घेतलं, मध्ये हिरव्या लाल रंगाच्या बांगड्या भरल्या. कोर्रा माल नवाच भरला, चम 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 चमकू लागल्या आणि डोक्यावर घेतल्या आणि गावातल्या दगडू कासाराच्या पोराचं कचरू कासाराचं रूप घेतलं महाराज. तसाच झाला. आणि ते कोण निघाला, चुडी घ्या चुडीवाला, काकणे बांगड्या हिरव्या रंगाच्या पिवळ्या रंगाच्या, सप्त्यात सोपणाऱ्या, लग्नात उरसात सोपणाऱ्या, लाल रंग. ते सांगू लागलं पिवळा रंग, नारंगी आंब्यापेक्षा भडक बांगड्या आल्यात, घ्या घ्या म्हणून लागलं. एका नवरा म्हणला, बा तुमच्या घराकडे निघालतो, आमच्या बायकोला बांगड्या भरायच्या आहेत, येता का? आपला धंदाच आहे बा म्हणला, बोलील तिकडे जायचं. चला गेले. आणि मग गेल्यावर दरवाजा टोपलं ठेवलं, बोलवा तुमच्या बायकोला. सासू बाहेर आली, तिला बाहेर काढायचं मत नाही म्हणले. बाहेर काढलं, ते गावच्या मुळावर आले, नवसं करून मागून घेतलं. त्यानं माणसात माणूस ठुलं नाही. कोरोना चांगले चांगले गेले, पण हे तसंच आहे म्हणले. पुढे कोण होते? भगवानच होते महाराज. ते म्हणले तुला काय म्हणायचं ते म्हण, आणखी 10 मिनिटानं दाखवतो. आणि मग मध्ये बोलवलं, कासारमध्ये गेला आणि बाहेरून दरवाजा. मग ती सासू कामामध्ये गुंतली आणि कासार बोलू लागला, राधाबाई मी बांगड्या भरायला आलोय, भवानीची वेळ आहे. भवनीची आपल्या भाषेत भवानीची वेळ आहे, सकाळची वेळ आहे, काहीतरी बघा तुम्हाला कसल्या रंगाच्या बांगड्या भरू? हिरव्या भरू का पिवळ्या? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. डोळ्यातून पाणी डोळाच उघडायला तयार नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओ बाई डोळा उघडा की बघा की बांगड्या, माल कसला आलाय बघा की. अब्दुल मियापशी नाही, खंडू मियापशी नाही, कुठंच नाही, हे माल कोरा. आणि गपकन राधेचा हात पकडल्यावर राधेनं डोळा उघडला आणि म्हणायला लागली, कासार मामा बांगड्या भरा का न भरा, पण तुमचा हात आणि माझ्या कृष्णाचा हात सारखाच आहे म्हणले. ओळखीलं महाराज. कृष्ण भगवंताच्या डोळ्यात खळखण पाणी आलं. राधे स्पर्शावरून ओळखलंच म्हणले मला, हो. आणि मग दाढी मिशी काढली, मीच आहे म्हणून कडकडून मिठी दिली. आणि मग राधा म्हणले, कृष्णा आता हे मन तुझ्याशिवाय राहत नाही, व्याकुळ झालेलं आहे माझं चित्त. अगं वेडे, मी चराचरात भरलेली अशी दृष्टी कर ना. मी कुठं नाही, मी आयसा नाही, मी नाही ठावायसा उरला, सर्वत्र संपूर्ण शून्य स्थावर जंगम व्यापुणे राहिला कळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. आता मला कळालं काय करू. मग जाताना कोणत्या रंगाच्या बांगड्या भरू? मला श्रीरंगाच्या बांगड्या भर म्हणले. आणि मग मिठी मारली, दाढी मिशी लावली आणि बाहेर आला. राधेची सासू म्हणली, होय बांगड्या भरणं झाल्या का? कसार म्हणला, भरल्या. मग काय भाव आहे? आता ह्याला भक्ताचाच भाव माहिती आहे, कांगड्याचा कुठं माहिती आहे? त्या बांगड्याचा 20 रुपयाला डझन का 100ला डझन का काय? मग बाई सकाळी सकाळी भवानीच्या वेळेला भरलेल्या बांगड्याचे मी पैसे घेत नाही. ती म्हणली, सक्रातच्या दिवशी मी सकाळी सकाळी आले, ते मजे कसे घेतलेस? आता नाही म्हणल्यावर जाऊ द्याचा कसार गपची. मजे नाही म्हणला, बाई कालच्या सप्त्यापासून नेम केलाय, कालच्या. असं आहे. एवढं म्हणला आणि बोलायला तर दिलं टोपलं टाकून मोठ्यानं बोंबलला आणि गेला पळून. म्हणा तिने विचारलं राधेला, कोण होता ग ते? ती म्हणली, ज्याच्यासाठी कोंडलं तेच होता. सासू पंक्चरच झाली आणि एकच म्हणली, गररिगी झाले पटराणी भळे, गररिगी झाले पटराणी भळे, वरील सावळे परब्रह्म, वरील
झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म मुक्ती झाली म्हणले तुला. आणि अशा प्रकारे मग सगळ्या गवळणी मिळाल्या. अवघ्या मिळवणी गवळणी अवघ्या मिळवणी गवळणी अवघ्या मिळवणी गवळणी अवघ्या गाराने सांगायला आल्या. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखाशी. अग तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली कर पतीची दाढी कुणाला सुटना. यशोदे सांग कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे परवाला माझ्या याच्या खोड्या. मग नंद महाराज म्हणले अगं एवढ्या बाया गाराने सांगायला आल्या आणि तू मला सांगितलं तुम्ही माराल म्हणून सांगितलं. मग असं करा म्हणले आता उद्या जाई राणा उद्या जाई हरे उद्या जाई राणा उद्या जाई राणा. सवे घेवोनी गोधना 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 सवे घेवोनी गोधना. काळी घोंगडी हातामध्ये काठी निघाला मोर पिसकवलं सगळं. आणि गोधणी चारावया जातो शारंग पाणी गवळणी बघायला आल्या. एक दिवस कृष्णा वाचून राहावं कसं विचार करू लागल्या. आणि मग आल्यावर गोपाळांनी सांगितलं कृष्णा दिवस कसा घालवायचा. म्हणले खेळ खेळू. खेळ मांडीला वाळवंटी गाई खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी क्रोध अभिमान केला पावटणी. एक एकाला गती पायी रे एका एकाला गती पायी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाचती आनंद नाचती आनंद पवित्र गाणे नामावळी रे. नाचती आनंद पवित्र गाणे नामावळी रे. कळीकाळावर घातली कास कळीकाळावर घातली कास कळीकाळावर घातली कास एक एकाहून बळी रे एक एकाहून बळी रे. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आता रिंगणात जा जा हे खेळ बघायला. आता रिंगण आहे माऊलीच्या सोहळ्यात कोणी दिंड्यानी फिरत जाऊ नका. फडकऱ्याच्या दिंड्यानी जाता तरी ऐकायला मिळते. मोकार दिंड्यानी जाऊन काय मिळणार तिथं. काय चांदणं झाली रात ह्याच्या पलीकडे काही ऐकायला मिळत नाही. ते पंढरपूरच्या फडकऱ्यात गेल्यावर भजन ऐकायला मिळते. कसं म्हणण्याच्या असो त्याला काही नाही बरे चांगलं आहे. आणि खेळ खेळायला लागले. मग कोणते कोणतेकडे हुतुतू हमामा लगोरी चेंडू फळी विटी दांडू. आणि ठरलं आली द्यावी डाई ज्याच्यावर राज येईल त्यानं गाई वळून आणायच्या. आता भगवान विटी खेळायला लागले आणि सांगितलं कोलू का हो आबक दुबक ती बक पोरा मांडला खेळ विटी सुरू मान. आता भांडू नको गांडू म्हणली म्हणलं खेळणं सुरू केलं आणि सांगितलं झेला रे झेला झेला रे झेला झेला रे झेला हे झेला रे झेला. तुम्ही वरच्या वरी झेला तुम्ही वरच्या वरी झेला तुम्ही वरच्या वरी झेला तुम्ही वरच्या वरी झेला. हातीचे गमावी तो पाठीशी काय टोला झेला रे झेला 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 झेला रे झेला. भौतिक गोपाळाचा मेळा विटी कोलिता गेली पाताळा 21 स्वर्गाच्या भूमंडळा हलकल्लोळ झाला झेला रे झेला झेला रे झेला झेला रे झेला झेला रे झेला. ब्रह्मादिका न
सापडे जाण गोपाळ तो पाहतीन दृष्टी भेदिलेच आणि सगळा डाव मांडला. एकाच खेळात गायला आले इटी दांडूलाच. मग म्हणले कृष्णा हे खेळ जरा अवघड आहे न ग. कैकेला चाल झेपण गेली की दुसऱ्याकडे माईक करते बघा. त्याला म्हणलं का माहीत नाही म्हणा की तुम्ही म्हणा की म्हणून नाही झेपण आहे म्हणून दिलंस तू. काही मृदंग्याला भजन वडवून चाल म्हणाय अंदाज लागतच नाही. मग ते म्हणते कोणी पाहुणा आलाय का बोलवा. अरे सकाळपासून मृदंग धरून बसलेला तू आणि चालीच्या चेडला तुला पाहुण्याची कशी याद यायला. झेपणा विठ्ठल विठ्ठल. मग म्हणले काय हे नको हे नको. मग काय आपण आता चेंडू फळी खेळू म्हणले. ते तर म्हण मग होतो तो हा मामा पोरा हा मामा पोरा हा मामा घाली तर ठकली पोरे ब्रह्मादिक सगळं सुरू झालं. पण कोणत्याच डावात देव जम जाईन. मग म्हणले कृष्णा तो का म्हणे आता खेळ मोडावा खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख. झाली आता वेळ आले आपापल्या शिदोऱ्या आणा म्हणल्या. मग सगळे जैसे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाये चोरोनिया माये नवनीत आणावे. जसं जमल तसं म्हणलं. कुणाची शिरापुरी आता बाबा सगळ्याची ऐपत सारखी आहे का. सगळ्याची परिस्थिती सारखी आहे का नाही. कोणी ₹1,00,000 देऊ शकला तर कोणी ₹10 द्या कोणी ₹1000 द्या कोणी काय करा काय करा. कुणाची शिरापुरी असली तर कोणी काही लाह्या घेऊन या कोणी शिळे कुटके घेऊन या. जसे जसे आपापल्यासारखं बरं का. शेजाऱ्याने दिलं म्हणून आपण उडी मारू नका. त्याला 100 एकर राणे तुला 20 गुंठे आहे आणि ते बी लेकर हागूनच चालय पुढं गावखरीचं. तू त्याची बरोबरी कशाला करतोस. त्याची बरोबरी करू नको. ते माणूस आहे तू माणूस हे बघू नको. तुझी परिस्थिती आपली परिस्थितीचा विचार करा आणि तसं करा. बरं झालं. मग सगळे घरी गेले आपापल्या शिदोऱ्या सगळ्या घेऊन आले. भगवान परमात्मा मध्यभागी उभा टाकले आणि असा हातावर काला घेतला. 3 बोटामध्ये 3 मिरच्या खावल्या आणि सगळ्यामध्ये महाराज वरून देव लोक आले. आजी ओस अमरावती आणि गोपाळ वाढलेले दिसले. देव म्हणले अरे आपले एवढे गोपाळ नव्हते याच्यातून आपले कोण माझे गडी कोण कोण. मग ते सगळे बाजूला साडले. काल्याची आशे देवजळी ते मासे जाऊन झाले आणि परमेश्वराने विपरात बेनम जठरपट शृंग वेत्रीज अशा प्रकारे वामे पादवृषण कवलम आणि त्याचंच वरण भानुदास महाराज करतात. भानुदास गीतिकांत प्रसाद देतो पंढरीला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आणि तोच काला वाळवंटात चंद्रभागेच्या नामदेवराय ज्ञानोबारायांनी केला आणि तोच काला माधव मामाच्या मोतीरामाच्या आशीर्वादाने इथं झाला. आज या निरपण्याला माधव मा साधे बळे संत होऊन गेले. साधे बळे होते पण महिमा जाजवर आहे बरं का. आज सुद्धा इस्तू निघतोय म्हणजे काही साधी गोष्ट आहे. मोतीराम महाराज सामान्य नाहीत बाबा. माधवमाव सामान्य नाहीत. साधे भोळे होते पण अधिकार एवढा होता की त्या अधिकाराला तडजोडच नाही असा अधिकार होता त्यांचा. म्हणून हे त्यांनी घालून दिलेले नियम महाराजांचे. म्हणून या निरपण्याला भाविक लोक आहेत. महाराजांची समाधी आहे माधव बाबाची आणि भजने गायक वादक कीर्तनकार कथाकार बाया पोरं लेकरं बाळं सगळे भाविक आहेत. एवढा मोठा समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे. पाहुणे रावळे बऱ्याच गावची मंडळी भरपूर आलेली आहेत. टाळकरी आहेत गायक आहेत वादक आहेत. पुन्हा विशेष उपस्थितीमध्ये आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय आणि अंतरंग साधक संत आमचे विठ्ठल महाराज बाबा दिवेगावकर यांची उपस्थिती आहे. आमचे बाबळगावकर महाराज बाळासाहेब महाराज आमचे देव माणूस आहेत. ही सर्व संत मंडळी ज्यांची भागवत कथा ऐकली. आपले गणेश महाराज
टाळ घेऊन उपस्थित आहे तिथं. तुम्ही आणखी कोणी कीर्तनकार मंडळी असले मध्ये तर त्याला नमस्कार. एखादं नाव राहिलं तर राहून जाते बरं का. पण आता असं आहे की असो तया ते प्रशंसिता लाभ आतो, महात्म्याचं नाव घेतलं तर पुण्य मिळते. आणि सांसारिक जीवाचं ह्या गादीवरून वर्णन केलं तर येदोळ केलेलं कीर्तन मातीत जाते. असं हो, अवघड असते, हे सूत्र कठीण आहे. म्हणून ही महात्म्य मंडळी, तुम्ही सर्व संत मायबाप आज वेळामध्ये वेळ काढून या कार्यक्रमासाठी अशी श्रद्धा ठेवा. वाढता उत्सव, अन्नदान, नामचिंतन सगळ्या दृष्टीने सधन झालेलं आहे. मलाही आपले माने त्यांचा फोन आला, म्हटले नाना असा असा 1 तारखेला कार्यक्रम. मी विचारलं नाही कशाचा आहे काय नाही. ते म्हणले हो, वेळ असला की हो म्हणायचं, नसला की नाही. कुणाचा फोन आला वेळ नाही, नाही पण नाही, आहे की आहे. मग म्हटले असा असा. मग नंतर कळाला असा असा कार्यक्रमात बदल झालेला आहे. म्हटलं काय होतं त्याला, सेवा करायची काय, इथं सेवेला महत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी आज हे सेवेचा योग आला आणि इथं सेवा करण्याचा योग. मग सगळी संत मंडळी, आमच्या तात्याचं वगैरे, नाना जास्त वेळ कीर्तन करा बरं का, त्या मानेची मिठीच 4 वाजू द्या. वाजले का माने 4 वाजले? हां वाजले म्हण 4 वाजून गेले म्हणा. हो वाजले कशाचे, वाजून गेले. इतक्या वेळ कीर्तन करीत नाही, पण आपलं केलं. तुम्ही सर्व जमला तिथं असे संत महाराज. ऐकणार असल्यावर किती वेळ कीर्तन करू किंवा ऐकणार असल्यावर, आणि ऐकणारच नसल्यावर काय करावं. नाही, शुगरच्या माणसाला गुलाबजाम वाढून जमतंय का? अरे झटक्यानं मरल की उन्हाच्या कारात. मग त्याला शिळे कुटके पिटलं कसं तरी सारून बाजूला व्हावं लागत आहे. काही काही लोकांचं झोलकर वाढलो कीर्तन करीत नाही, खळे असल्यावर करीत नाही, निवांत असल्यावर करते चाल. माणसं ऐकायला लागत आहे त्याला. असे संत लोक बसलेले असल्यामुळं थोडासा वेळ बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करूया आणि वाणीला विसावा घेऊया. आज या ग्रामस्थांना धन्यवाद. अशीच सेवा करीत राहा. संप्रदायामध्ये आपला वेळ काळ घाला. ज्ञानदान अन्नदानासाठी तत्पर राहा. आता आषाढी वारी यायला लागलेली आहे, वारीला जाण्याचा प्रयत्न करा. शेतीचे कामं उरकून घ्या. ज्ञानोबरायचा दिव्य सोहळा आणि आता निघणार आहे 29 तारखेला, तुकोबरायचा 28 तारखेला. असे सोहळे निघणार आहेत. तर जीवनामध्ये बघा, ज्यांनी पाहिले नाहीत ते जा. शरीर आहे तोपर्यंत सोहळे बघून घ्या. ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेऊन जीवनाची धन्यता करा. या जमलेल्या सकळ संतांना माझी विनंती. गावकऱ्यांना धन्यवाद. वेडी वाकडी सेवा भगवत चरणी समर्पित झाली. दुसरी एक सूचना, झोल्याला आश्रमामध्ये गुरुकुलाची निर्मिती केलेली आहे. गुरुकुल म्हणजे संस्था वेगळी आणि गुरुकुल वेगळं. आपले जे शास्त्र ग्रंथ जे आपले काही आहेत ते आता पाठीमागं राहून चालले. शास्त्र शिकवणारे, धर्म शिकवणारे असे काही गोष्टी आता अध्ययनाचे प्रकार बंद पडत चाललेले आहेत. कलाकार होण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतोय, पण विद्वान होण्यासाठी प्रयत्न करीत नाही. पण त्याच्यासाठी गुरुकुलामध्ये आम्ही आश्रमात गुरुकुल पद्धती जशी जुन्या काळात होती, विनामूल्य, कुणाकडून काही घ्यायचं नाही आणि कुणाला काही द्यायचं नाही. लेकराला सगळं फुकट त्याच्यामध्ये. तिथं कुणाचे लहान लहान लेकरं असले तर आणून सोडा. 20-25 मुलं झालेली आहेत. अजून काही 10-5 मुलं जास्त शिकले तर हे ग्रंथ पुढे जिवंत राहतील. हे जे आपलं अध्ययन आहे ते पुढे होत राहील. पण त्याच्यासाठी हे तुम्हा सर्वांच्या लक्षात राहू द्या. लहान लहान मुलं बाबा विद्वान, गुणवान, ज्ञानवान ह्या ज्या व्याख्या आहेत ना, ह्या माणसाला श्रेष्ठ बनवणार आहे. एखादा गुण असू द्या, माणूस सर्व ठिकाणी पूज्य आहे. तसं विद्वत्ता, गुण ह्या सगळ्याच गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न या आश्रम. आमचे एक शास्त्रीजी आलेले आहेत ऋषिकेशवरून, आणि त्यांनी गोदावरीच्या किनाऱ्यावर हे सुरू केलेले आहे. पण कुणाला काही मुलं वगैरे पाठवायची असली तर पाठवा. 7-8 वर्षाच्या पुढून चालतील. मग कुठपर्यंत 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत चालतील. ज्ञान ग्रहण करायला वयाची गरज नाही. म्हणून हे थोडंसं तुम्हाला सांगावं वाटलं. पुन्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित आणि वाणीला एकदा तुकोबरायचं भजन करा. कीर्तन संपलं. तुकाराम 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 तुकाराम.